रामकृष्ण हरी मित्र मैत्रिणींनो, सगळ्यांना माझा नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, पण तो ऑडिओ असल्यामुळं मला काही जास्त तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. तर आज ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय घेते मी आणि मुद्दामहून मग हा व्हिडिओ घ्यायचा ठरवला. मला काय वाटलं होतं की आपण वाचणार आहोत, पारायण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ऐकणं श्रवणच जास्त महत्वाचं आहे. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. जर नुसतं ऐकलं तरी सुद्धा आपल्या घरी साम्राज्य वैभव सुखाने नांदतं, लक्ष्मी सुखाने नांदते. तर म्हणून मी ऑडिओ घेतला होता, परंतु जास्त रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि तुम्ही म्हणाल ताई ज्ञानेश्वरी पारायणाचे व्हिडिओ का बनवतात? कारण की काय होतं, कधी कधी मलाच ज्ञानेश्वरी घेऊन वाचायचा कंटाळा आला ना, मी डायरेक्टली अध्याय लावून देते आणि तो ऐकत बसते. म्हणजे ना ज्ञानेश्वरी घ्यायचा हे काही किंवा काम करता करता सुद्धा ते आपल्याला ऐकता येऊ शकते. म्हणजे हा फायदा माझ्यासाठी पण आहे आणि तुमच्यासाठी पण आहे. माझी एक मैत्रीण आहे, ती म्हणली ताई ज्ञानेश्वरी वाचायला खूप अवघड जाते हो, मी लिहायचा निर्णय घेतलाय. म्हणलं ताई तुम्ही ज्या दिवशी ज्ञानेश्वरी तुमची लिहून होईल ना, त्या दिवशी तुम्हाला आपोआप वाचता पण येईल. कारण ती कृपा त्याची आहे. वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. कारण ज्ञानेश्वरी हा सामान्य ग्रंथ नाहीये, ती अक्षरे नवती रेखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका. ब्रह्मसाम्राज्यावर बसवणारी ती दीपिका आहे. आणि ते मंत्र म्हणजे सामान्य नाहीयेत. संसार जनिते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र. संसारावर विजय प्राप्त करण्याचं ते शस्त्र आहे आणि आत्म्याचं अवतरण करणारं ते मंत्र आहे. आणि ज्ञानेश्वरी हे एक शास्त्र सुद्धा आहे. म्हणून हा ग्रंथ सामान्य नाहीये. तो मुद्दाम म्हणून आपण अध्यायाच्या स्वरूपात घेत आहोत की कधी कधी वाचनाचा कंटाळा आला ज्ञानेश्वरी घेऊन, तर आपोआप आपण म्हणजे चॅनलला लावून ऐकू पण शकतो. म्हणून साठी हा आज चौथा अध्याय घेत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी काय करा, म्हणजे माझ्या जेवढ्या मैत्रिणी आहेत आणि जेवढे काही माझे सबस्क्रायबर आहेत, ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वरी वाचनाची खूप इच्छा असेल आणि जर खरंच वाचन अवघड जात असेल, तर फक्त ग्रंथ म्हणजे आपलं चॅनल लावून द्या. चॅनलला जो तुम्हाला अध्याय पाहिजे, आता आपण दुसरा घेतलाय, आज चौथा, म्हणजे प्रत्येक एक एक अध्याय आपण घेणार आहोतच. तर ते अध्याय लावून द्या आणि फक्त ज्ञानेश्वरीचं जे ओव्या आहेत त्या ओव्यांवरती बोट फिरवा आणि वाचनाचा प्रयत्न करा. आपोआप ज्ञानेश्वरी वाचता येऊन जाईल, याची मी खात्री देते, पूर्ण खात्री देते की आपोआप ज्ञानेश्वरी वाचता येऊन जाईल. फक्त नुसतं बोट फिरवत राहा आणि तोंडाने म्हणण्याचा प्रयत्न करा. आपोआप पुढच्या पहिल्या वेळेस नाही येणार, दुसऱ्या वेळेस नाही येणार, पण तिसऱ्या वेळेस तर आपोआप येऊन जाईल ना. कारण ती कृपा त्याची आहे. ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. गीता गंगोद कंपित्वा पुनर्जन्म न विद्यते. ज्याने कोणी ही गीता श्रवण करण्याचा प्रयत्न केला त्याचा पुनर्जन्म होऊ शकत नाही. ही तर फार पुढची अवस्था आहे. वाचन तर काय म्हणजे पुनर्जन्म म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, मोक्ष प्राप्त होईल, यात नवल नाही. तर वाचनाचं काय सर्वसाधारण गोष्ट आहे. म्हणून चला आपण ज्ञानेश्वरीचा आज चौथा अध्याय घेऊया, बोलण्यामध्ये जास्त वेळ घालवायला नको. आणि हा मी मुद्दाम पेटीच्या सुरामध्ये घेत आहे. मी पांढरे 3चे स्वर लावलेले आहेत. तुमचे जिथे स्वर लागतात तिथे तुम्ही स्वर लावू शकता आणि वाचू शकता. आणि कसं आहे, बोलणं हे माणसाचं गोड असावं. ज्ञानोबा काय म्हणतात, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, त्यामध्ये रसाळता यावी, माधुर्य यावी, म्हणून मुद्दाम म्हणून पेटीचे स्वर घेतलेले आहेत. जय श्रीकृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. अध्याय चौथा. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नचे हेतू कले साचा सरिसे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्त राजू किरीटी परिसत असे. जैसा पंचमाला सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला झाला विनोदू कथेचा ये. कैसी आगळी दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, होका जपत पेस होतयांची फळाली. आता इंद्रिय जाता घवे,
तिही श्रवणाचे घर घावे, मग संवाद सुख भोगावे गीताखेत. हाती सोती प्रसंगे सांडून कथाची ते सांगे, जे श्री कृष्ण अर्जुन देखे बोलतसे. ते वेळी संजय काय ते म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अति प्रीती नारायणे बोलतू असे. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माता देवकेसी, ते जेन संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. म्हणजे जी गोष्ट पिता वसुदेवाला सांगितली नाही, जी गोष्ट माता देवकीला सांगितली नाही, जे आपल्या बंधू बळीभद्राला सांगितलं नाही, ते अर्जुनाला गुह्य असं ज्ञान भगवंत अर्जुनाला सांगत आहे. पुढे ज्ञानोबा काय म्हणतात, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाची भीक या तेच्याती. लक्ष्मी माता एवढी जवळ आहे, परंतु त्या लक्ष्मी मातेला सुद्धा सांगितलं नाही. सनकादिकांची आशा वाढीनल्या होत्या किर बहुसा, बघित्याही नेमाने यशा येतीची ना. या जगदीश्वराचे प्रेम एक दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तमा पुण्य केले. हो का जयाची प्रीती, अमूर्त हो आला व्यक्ती, मजे कवंकियाची स्थिती आवडतू असे. हे रवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी ना कळे, जेत ध्यानाचे डोळे पावतीना. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परी कवने माने सकृप झाला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसिया याची आवडी आवरला असे. श्री भगवान वाच, इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्, विवस्वान मनवे प्राह मुनिरिक्ष्वा कवे ब्रवीत्. भगवान श्री भगवान वाच, भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्, विवस्वान मनवे प्राह मुनिरिक्ष्वा कवे ब्रवीत्. हे अर्जुना, हे ज्ञान मी विवस्वान म्हणजे सूर्यदेवाला सांगितलं. सूर्यदेवाने मनूला सांगितलं, मनूने इक्ष्वाकूला सांगितलं, परंतु इक्ष्वाकूने मात्र पुढे हे ज्ञान कुणाला सांगितलंच नाही. मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाच योगो आम्ही विवस्वता, कथिला पगिते वार्ता बहुता दिवसांची. खूप दिवसापूर्वी हे ज्ञान मी सूर्यदेवाला सांगितलं. मग त्याने विवस्वते रवी, हे योग स्थिती आघवी, निरुपिली बघावी मनुप्रती. विवस्वान म्हणजे सूर्यदेवाने मनुला सांगितलं, मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारली आद्य हे गा. म्हणजे हे गीता ज्ञान परंपरेने एकमेकाला सांगत आले आणि त्यानुसार जे राजश्री होते ते वागत पण होते. पण पुढे काही काल झाला आणि त्या कालांतराने ते ज्ञान नष्ट होऊ लागलं. एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः, सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. मध्ये असा काही कालखंड गेला की इक्ष्वाकुने ते ज्ञान कुणाला न सांगितल्यामुळं ते ज्ञान लोप पावत जाऊ लागलं. मग आणि काही या योगाते राजर्षी झाले जाणते, पगे तेथून आता सांप्रते निजे कोणी, जे प्राणिया कामी भगू, देहाची वगी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. आणि पुढे हे ज्ञान लोप पावत चालल्यामुळं आत्मस्वरूपाचा सर्वांना काय पडला, विसर पडला. आव्हाटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आणि सगळ्यांना विषयामध्ये सुख वाटू लागलं. हे रवी तरी खवण्याच्या गावी, पाठावे काय करावी, सांगे जात्यांना गावी कायाती. एखाद्या जात्यांत व्यक्तीला सूर्य कसा कळेलो किंवा सूर्याचा प्रकाश काय कळेल, तसं संपूर्ण समाजाला आत्मस्वरूपाचा ज्ञान कळत नव्हतं, लोप पावू लागलं होतं. हे कारण इक्ष्वाकुने कुणाला सांगितलं नाही.
ह्या लोप पावत चाललेलं ज्ञान आता भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत. का भैरयांच्या स्थानी कवन गीता ते मानी, की कोल्या चांदणी आवडी उपजे. पै चंद्रोदया गवते जयाचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते ओळखती. तैसी वैराग्याची शिवन देखिती, जे विवेकाची भाषणे नती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. कैसा नेनो मोह वाढिनला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला लोकिये. मध्यंतरी असा बराच काळ निघून गेला की आत्मस्वरूपाचा सर्वांना विसर पडलेला आहे. आणि मग अर्जुना, हे ज्ञान मी तुला सांगणार आहे. सएवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः, भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हे तदुत्तमम्. अर्जुना, मी हे ज्ञान तुला का सांगत आहे? कारण तू माझा फार जवळचा मित्र आहे, आणि मित्रापेक्षा तू माझा फार जवळचा भक्त सुद्धा आहे. म्हणून हे लोप पावलेलं ज्ञान, हे गुह्य ज्ञान, हे उत्तम ज्ञान अर्जुना मी तुला सांगत आहे. तोच हा जी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला मी तत्वता भ्रांती न करी. हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ, जे पडियेसे तू मज म्हणून या. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. तू अनुसंगाचा ठाओ, आता तुझ काय वंचू जाओ, जरी संग्राम गोडा हो झालो आम्ही. इथे आपण संग्रामासाठी म्हणजे युद्ध करण्यासाठी जरी आलो असलो तरी सुद्धा यावेळी मला तुला हे ज्ञान सांगावंसं वाटतंय. तरी नावे कहे सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तुझं अज्ञान नाहीसं करण्यासाठी हे अर्जुना तुला मी हे ज्ञान सांगत आहे. जसं एखाद्या व्यक्तीला झोपेत स्वप्न पडतं आणि ती व्यक्ती झोपेमध्ये घाबरते, मग त्याचं ते घाबरणं नाहीसं करण्यासाठी काय करावं लागन? त्याला जागं व्हावं लागन. ज्ञानोबा काय म्हणतात? स्वप्नीची या घाया ओखदचे ओची धनंजया, तवा ज्ञानया ज्ञानची खडग. झोपेतल्या व्यक्तीला सिंह दिसावा, वाघ दिसावा आणि त्याला त्या वाघाची भीती वाटावी, तर त्याला काय व्हावं लागल? जागं व्हावं लागल. तसं अर्जुनातील अज्ञान घालविण्यासाठी अर्जुनाला प्रथमतः काय द्यावं लागेल? ज्ञान द्यावं लागेल. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला ज्ञान सांगत आहेत. आता अर्जुन काय म्हणतो ते ऐका. जेव्हा भगवंत म्हणाले की मी हे ज्ञान विवस्वान सूर्यदेवाला सांगितलं, सूर्याने मनूला सांगितलं, मनूने इक्ष्वाकूला सांगितलं, परंतु मध्यंतरी काही काळ असा गेला की इक्ष्वाकूने कुणाला न सांगितल्यामुळे हे ज्ञान लोप पावलं. लोकांना आत्मस्वरूपाचा विसर पडला आणि लोक विषय सुखालाच गुंतले, त्यामध्येच मन रमलं, त्यातच सुख त्यांनी शोधलं. आता अर्जुन काय म्हणतो बघा. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः, कथमेतद् विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणतो, हे देवा, हे कसं शक्य आहे? सूर्यदेवाचा जन्म तर फार प्राचीन, खूप खूप वर्षापूर्वीचा, सृष्टीच्या आरंभीचा, आणि आपला जन्म तर आत्ताचा. आणि मग तुम्ही हे ज्ञान अगोदर सूर्यदेवाला सांगितलं म्हणता, हे कसं खरं आहे? तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माया पुलियाचा स्नेह करी, एत विस्मय काय अवधारी कृपानिधी. तू संसार स्रातांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते की प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एका देवीजे, तरी जन्मो निजो जागो साईजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा, आता पुसेन जे मी काही, ते तनिके चित्त देई, देवीची देव एको पावना काही. बोलाय का देवा, आता मी जे विचारतो ना त्याचं तू उत्तर दे, पण माझ्यावरती रागावू नको. मित्राचं नातं आहे, त्यामुळे ते एकमेकाला हक्काने बोलत आहेत. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेची ना. तू जे म्हणतो ना की हे ज्ञान मी सूर्यदेवाला सांगितलं, ते माझ्या चित्ताला काही पटत नाही.
जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडील ठाऊवे नाही, तरी तू वाची केवी पाही उपदेशिला. विवस्वतू आपल्यापेक्षा वडील आहे, खूप आधीच आहे, आणि तू आणि मी तर आता जन्माला आलोय, आणि मग तू हे ज्ञान विवस्वानाला सांगितलं कधी, म्हणजे सूर्यदेवाला सांगितलं कधी. तो तरी ऐके जे बहुता काळाचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा, म्हणून गाये मातोचा विसंवादू. देवीचा देवा चरित्र तुझे, आपण काहीच निजे, हे लटिके केवी म्हणजे एकी हेळा, परी हेची मातू आघवी, मी परी ऐसे ऐशी सांगावी, जे तू आचरवी केवी पाहे उपदेशू केला. देवा काय म्हणतो रे, मी सूर्यदेवाला उपदेश केला. तो सूर्यदेव कधी जन्माला आलेला, सृष्टीच्या आरंभी, आणि आपला जन्म आताचा, आणि म्हणतो की मी सूर्यदेवाला हे ज्ञान सांगितलं, आणि ते ज्ञान मी तुला आता सांगत आहे. देवा हे मी एक कसं खरं मानू रे देवा. आता देव काय सांगत आहेत बघा. श्री भगवान वाच, उवाच म्हणजे म्हणाले. भगवंत काय सांगतात बघा. बहुनी मे वेदितानी जन्मानि तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणी न त्वं वेत्त परंतप. भगवंत म्हणतात बहुनी मे वेदितानी, अर्जुना तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत, अनेक, परंतु तू हे जाणत नाही, आणि मी हे जाणतो. तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विश्व तुझे पाहता, ते आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ, तरी तू गाहे नेनसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी, भोवती गेली परिती नस्मरसी आपुली तू. मी जेने जेने अवसरे, जे जे होऊन अवसरे, ते समस्त स्मरे धनुर्धरा. धनुर्धरा अर्जुना, माझे जेवढे जन्म झाले ना ते सगळे मला आठवतात, आणि तुझे पण मला आठवतात, पण तुला आठवत नाहीयेत. कारण अजोपी सन्नवे आत्मा भूतानामीश्वरोपी सन्, प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. भगवंत म्हणतात मी अजोपी, अजोपी सन्नवे आत्मा, मी अजोपी म्हणजे जन्म मरण रहित आहे, आणि सन्नवे आत्मा म्हणजे मी कधीही नाश न पावणार आहे. भगवंत म्हणजे आत्मा, आणि तोच आत्मा आपल्यात आहे. आपल्या देहाचा जरी नाश झाला तरी आत्मस्वरूपाचा नाश होत नाही. भगवंत म्हणतात मी अजोपी, अजोपी सन्नवे आत्मा भूतानामीश्वरोपी सन्. मला जन्म मरण नाही, मी कधीही न मरणार आहे. मी कसा आहे अर्जुना तू ऐक. म्हणून हे आघवे मागील मज आठवे, मी अजूही परी संभवे प्रकृती योगे, माझे अव्यत्व तरी न होसे, परी होणे जाणे कधीसे, ते प्रतिबिंब माया वशे. जसं सिनेमातला नट असतो ना, तसा मी नटधारी. त्या गोपींसाठी मी त्यांचा प्रियकर म्हणून जन्माला आलो. जयाची वासना तया तैसे पुरवावे, जशी तुम्ही इच्छा कराल ना तसा मी स्वरूपाला येतो. मी निर्गुण आहे, मी निराकार आहे, मला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. मी निर्गुण निराकार असलेला भक्ताच्या इच्छेसाठी मी सगुण साकार होतो. आणि आताच नाही अर्जुना, मी प्रत्येक युगामध्ये अवतार धारण केलेला आहे. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे न्याधारी, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. तैसा मूर्तची मी किरीटी, परी प्रकृतीचे अधिष्ठिती, ते साकारपणे नटनटी कार्या लागी. एखाद्या पिक्चर मध्ये जसं नट नटी थोड्या वेळापुरतं आपलं कॅरेक्टर म्हणजे आपलं ऍक्टर म्हणजे ऍक्शन करतात, तसं मी थोड्या वेळापुरतं म्हणजे त्या युगामध्ये माझा अवतार कार्य धारण करतो. मग का धारण करतो? मी सगुण साकार का होतो? भगवंत सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम्. मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो का? ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, सगळीकडे अधर्म पसरला जातो, त्यावेळेस धर्माची स्थापना करण्यासाठी, पाप्यांचा नाश करण्यासाठी, अधर्मीचा नाश करण्यासाठी, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी या प्रत्येक युगामध्ये, या कलियुगामध्ये म्हणजे प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो. जे धर्म जाता घवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघ हा स्वभावे आद्योसे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्मात अभिभवी अधर्म हा. परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो. भगवंत कुणाला सांगत आहेत? अर्जुनाला सांगत आहेत. कुठं सांगत आहेत? कुरुक्षेत्रावरती सांगत आहेत, युद्धभूमीवरती सांगत आहेत. ते वेळी आपुल्याचे कैवारे, मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी, दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्मासी नीतीशी शेष सबरी. मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, तैयोगी पाहे दिवाळी निरंतर, सत्सुखे विश्व कोंदे, धर्मोची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे, सात्विकाची तै पापाचा चळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जे मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा, ऐसिया काजा लागी, अवतरे मी युगी युगी, परी हेच ओळखे जो जगी तो विवेकिया. भगवंत म्हणतात, प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो आणि ज्यावेळी भगवंताचा अवतार होतो त्यावेळी अविवेकाची काजळी आणि फेडून विवेक दीप उजळी, अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश पडतो. जन्म कर्मचे मे दिव्या, मेवम यो वेत्ति तत्वतः, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. अशा प्रकारे जे माझ्या स्वरूपाला जाणतात की मीच देव आहे असं जे समजतात, तो हा विठ्ठल भगवा, तो हा माधव भगवा, तो देव आणि मी वेगळा नाही, नॉट डिफरंट बिटवीन टू. त्या देवात आणि माझ्यात बदल नाही. तो देव सर्वागटी राम, देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सर्वामध्ये असणारा आत्मा तोच भगवंत आहे असं ज्याने जाणलं. अमराहा खरे की पहा खोटे, तो आत्मा आणि परमात्मा मी एकच आहे. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. या देहाला माझं म्हटलं आपण आणि देहाशी संबंधित पसरायला माझं म्हटलं, पण देहामध्ये असणारा जो आत्मा आहे त्या आत्मस्वरूपाला आपण जाणलं नाही, त्यामुळे आपल्याला दुःख आहे. भगवंत म्हणतो, तुझा आहे तुझ पासी, परी तू जागा चुकलासी. तुझ्या अंतःकरणामध्ये असलेल्या स्वरूपाला तू जाण. ते स्वरूप म्हणजे मी आहे आणि ज्याने ते स्वरूप जाणलं म्हणजे जो मला जाणतो, जो माझ्या अलौकिक स्वरूपाला जाणतो, जो माझं कर्म जाणतो, माझं अलौकिक स्वरूप जाणतो, त्याला पुन्हा जन्म मरण घ्यावं लागत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. त्याचं जन्म मरण नाहीस होत आणि तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. पण कधी? जो माझ्या अलौकिक स्वरूपाला जाणतो तोच. माझे अजत्वे जन्मने, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालिला संगेन चळे, देहीचा देहा नाकळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याच रूपी. तो त्या देहात दिसतो पण तो त्या देहात नसतो, तर माझ्यात असतो. ज्ञानोबा काय म्हणतात, ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई,
आणि मी तयांच्या हृदये समग्र असे. ते त्या देहात दिसतात पण ते त्या देहात नसतात तर माझ्यात असतात आणि म्हणून मी त्यांच्यात असतो. म्हणजे भगवंत सुद्धा आपल्यात असतो. कधी? ज्यावेळी आपण त्याच्या अलौकिक स्वरूपाला जाणतो. वितराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा हुता मद्भाव मागताः. ज्यांचा राग गेलाय, ज्यांचं भय गेलंय, ज्यांचा क्रोध गेलाय, अशी जी माणसं आहेत ना ते आपोआप माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. नवे नवे मी त्यांच्यामध्येच असतो. काम क्रोधा नाही झाली, भूती झाली समता, देवतया जवळ असे आणि पाप नासे दर्शने. ज्यांचं काम गेलंय, ज्यांचा क्रोध गेलाय, ज्यांचं अहम गेलंय, ज्यांचं मम गेलंय, देव त्यांच्या जवळ असतो. ते म्हणजे मीच आहेत. देवतेचे संत, देवतेचे संत. ते संत नव्हे तर तेच देव आहेत आणि तेच देव आणि तेच संत आहेत. कोणते? वितराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः. ज्यांच्याकडे राग नाही, भय नाही, क्रोध नाही, ते साक्षात देव आहेत. हे रवी परापर्ण शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा के वेळी नवचती क्रोधाची सदा मियाची आथिले, माझी या सेवाजी आले की आत्मबोधे तोषले वितराग जे तपो तेजाची आराशी की एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. ते मद्भावा सहजे आले, मी ते चिते होऊन ठेले, जे मजतया उरले पदर नाही, सांगे पितळेची गंधी कळिका, सांगे पितळेची गंधी काळिक, जे फिटली होय निषेख, ते सुवर्ण काय अनेक जोडू जायचे. तैसे यमनियमी कडसले, ते तपोज्ञाने चोखाळले, मी ते चिते झाले एत संशय कायसा. हे यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हे अर्जुना, जो माझी जशी भक्ती करतो त्या स्वरूपामध्ये, त्या पद्धतीमध्ये मी त्याला तसा प्राप्त होतो. जशी इच्छा कराल ना, तुम्ही म्हणले ना तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तर तो तुळशी माळ गळ्यामध्ये घालूनच येणार. तुम्ही त्याची जशी इच्छा अंतःकरणामध्ये त्याचं स्वरूप जसं साचवलंय ना, जसं साठवलंय ना, त्या स्वरूपामध्ये तो तुमच्या समोर प्रगट होईल. हे रवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई, भजते तया मी तैसाची भजे. देखे मनुष्य जात सकळ, जे स्वभावता भजनशील, झाले असती केवळ माझ्याची ठाई. अर्जुना, या भूतलावरती एकच जात आहे, ती म्हणजे मनुष्य जात. आणि ही मनुष्य जात का निर्माण झाली माहितीये तुला? भगवत स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी. देवाने देह का दिला? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिला भगवत स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी, आत्मस्वरूपात विलीन होण्यासाठी. पण झालं असं, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. गोड असा परमार्थ जीवासाठी कडू झाला, आणि जो दुःख रूप असणारा संसार, विषय रूपी संसार जीवासाठी गोड झाला. आता संसारामध्ये सुख देखा विषयाचे कांदे वाटुनी, जो रसू घ्यायचे पिळुनी, तया नाव अमृत ठेवणी जैसे अमर होणे. कांदेच मुळात विषाचे असतील आणि ते विषाचे कांदे वाटले, त्यातला रस पिळून काढला आणि अमर व्हायचं अशी अपेक्षा केली तर तो अमर होईल का? नाही. तसा हा दुःखरूप संसार आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाची श्रवणी, कैची सुख निद्रांतरुनी इंगळाच्या. मृत्यूलोकी सुखाची कहाणी कसं शक्य आहे बघा. ढेकणाची बाज घ्यायची, त्या बाजेवरती झोपायचं, शांत झोप लागेल अशी अपेक्षा करायची. कसं शक्य आहे ते?
अर्जुना, मुळात मनुष्याचा जन्म माझ्या प्राप्तीसाठी झाला, परंतु माणसाने माझ्या प्राप्तीत आयुष्य न वाया घालवता त्याने स्वतःच आयुष्य ह्या विषयरूपी संसारामध्ये गुंतवून घेतलं. परिज्ञाने विन नाशिले, जे बुद्धिभेदासी आले, तेने जित्या कल्पिले अनेकत्व. एक असून तो देव म्हणजे मी, आणि तो म्हणजे मी, आणि संसारामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव हा काही वेगळा नाही, ते माझेच अंश आहे. पण ते बुद्धिभेदाने नाशिले म्हणजे त्यांनी स्वतःला अनेकत्व जाणून घेतलं. एक असणारा भगवान परमात्मा तो आणि मी एक आहे असं न जाणता त्यांनी भेद केला. म्हणून अभेदू भेदू देखती, यया नाम्या नामे ठेविती, देवी देव म्हणती अचर्चाते. जे सर्वत्र सदा सम, तेत विभाग रमोत्तम, मतिवशे संभ्रम विवंचिती. कांक्षतं कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः, क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे, मानिली देवतांतरे उपासिती. तेत जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. वाचून देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, एत कर्माची फळ सूचक मनुष्य लोकी. जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचून आनन निपजे, का पाहिजे तेच देखीजे दर्पणाधारे. नातकीकडे आतळवटी, जैसा पुलाची बोलू किरटी, पडी साधू होऊन उठी निमित्त योगे. तैसा समजता या भजना, मी साक्षीभूत पयर्जुना, हेत प्रतिफळे भावना आपुलाली. चातुर्वर्ण्यमया सृष्टं गुण कर्म विभागशा, तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. आता याची परी जाण, चारी हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे. जे प्रकृतीचे न्याधारे, गुणाचे निव्याभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचली. येथे एकची हे धनुष्य पाणी, परी झाले गा चौवर्णी, ऐसी गुण कर्म कडसनी केली सहजे. म्हणून ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी. म्हणजे संसारी जीव जन्माला आल्यानंतर कर्म करतो, पण त्या कर्मापासून तो अलिप्त आहे असं जाणत नाही, तर ते कर्म मी केलं असं समजून तो कर्म करतो, म्हणून त्याला दुःख होतं. न माम कर्माणि लिंपन्ति, न मे कर्म फले स्पृहा, इति माम यो विजानन्ति इति माम यो विजानाति, कर्म भिन्न सबध्यते. अनेक श्लोक सारखे सारखे असल्यामुळं तर कर्म करा, परंतु कर्माची अपेक्षा करू नका, आणि हे कर्म मी केलंय असं म्हणू नका. पद्मपत्रमिवांबसा, जसं ते कमळ पाण्यामध्ये असतं आणि त्या पाण्याचा लवलेश सुद्धा त्या कमळाला अजिबात नसतो, तसं तुम्ही संसारामध्ये राहा. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जबबरी प्राचीनाची दुरी. पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे टिपतात, निघून जातात, त्यांना काही दुःख आहे का? अजिबात नाही. म्हणजे त्यांनी जास्त अपेक्षा केली नाही. किंवा वस्तीकर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. एखादा वस्तीकर येतो, त्या वस्तीला निवांत थांबतो आणि सकाळी त्या ठिकाणाहून निघून जातो. त्याला त्या ठिकाणी त्याची आसक्ती जडते का? अजिबात जडत नाही. परंतु तुमची आमची आसक्ती जडते, आणि आसक्ती जडल्यामुळं आम्हाला दुःख होतं. म्हणून भगवंत म्हणतात कर्म करा, परंतु ते कर्म मी केलं असं म्हणू नका, तर ते कर्म माझ्याकडून भगवंतानेच करून घेतलं. हे मजची स्तव झाले, परी म्या नाही केले, ऐसे जिने जाणितले तोची सुटला गा. हे कर्म माझ्यापासून झालं, परंतु मी नाही केलं असं ज्याने जाणलं ना, तोच सुटला गा. म्हणून कर्म करत असताना भगवंत म्हणतात, किंवा तुकोबा काय म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा. कारण कोणत्याही गोष्टीची बुद्धी देणारा हा भगवंत असतो. जे काही कर्म करून घ्यायचं ना आपल्याकडून, ते तोच करून घेत असतो. आपण म्हणायचं नाही मी हे केलं मी ते केलं, करता तो आहे.
लय मीपणा केला ना तो एका रात्रीतून तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राहणार अंक त्याच्या जर मनात आलं ना तर तो एक दिवस श्रीमंताचा गरीब करतो आणि गरीबाचा श्रीमंत करतो. म्हणून मी आणि माझे अजिबात करायचं नाही. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वे पूर्वतरं कृतं. मागील मुमुक्षु जे होते तेही ऐशिया जाणोनी माते कर्मे केली समजते धनुर्धरा. परी ते बीजे जैसी दगदली दुर्गवतीची पेरली तैशी कर्मेची परी तया झाली मोक्ष हेतू. हे तानिकही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुले चाडे सज्ञाना योग्य नो हे. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म म्हणिपे ते कवन अथवा कर्मा काय लक्षण ऐसे विचारता विचक्षण गुंफो निघेले. जैसे का कुडे नाणे खगयाचे सारखेपणे डोळ्याचेही देखणे संशयी घाली तैसे निष्कर्मितेचे निभ्रमे. गिवसी जताहासी कर्मे जे तुझी सृष्टी मनोधर्मे खगू सकती वाचून मूर्खाची गोटी कायसी. हे तमोहले गा क्रांतदर्शी मनोनी आता तेची पगेसी सांगेन तुझ कर्मणो ह्यपि बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. तरी कर्म म्हणजे स्वभावे जैसा विश्वाकारो संभवे ते सम्यक आधी जाणावे लागेथ. मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. पाठीचे निषिद्ध मणिपे तेही बुजावे स्वरूपे हे तुले निकाई न गुंपे अपैसेची. हे रवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. कर्मण्य कर्म यप्पश्येत कर्मणीच कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्म कृत. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली निष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाचिया. म्हणजे माणसाने निष्काम कर्मयोग केला पाहिजे. म्हणजे कर्म करायचं परंतु त्या कर्माच्या फळाची अपेक्षा बाळगायची अजिबात नाही. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली निष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाचिया. म्हणजे आपण एखादं कर्म केलं आणि त्याची फळाची अपेक्षा बाळगली आणि जर फळ नाही मिळालं तर दुःख होतं. म्हणून भगवंत म्हणतो सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. केलेली प्रत्येक कर्म ही भगवंताला अर्पण करायची की हे भगवंता तू दिलेलं कर्म होतं मी पूर्ण केलं. फळ द्यायचं की नाही ते तुझ्या हातात. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसी निष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. तरी क्रियाकलापू आघवा आचरतू दिसे भगवा तो चित्तो योगो चिन्हे जाणावा ज्ञानी आगा. जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पेजळ माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावेहन जोगे तो थडियेचे गोक जाता देखे वेगे तेची साचो कागे जो पाहू लागे तव रुकन म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानून वायाने मग आपण या जो जाणे निष्कर्मी ऐसा. आणि उदो वस्तूचे निप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्मत्व जाणे कर्मीचे असता. तो मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. तैसे न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात. भगवंताने सुद्धा हेच केलं. तुम्हाला माहितीये 16 सहस्र नारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. तो त्यात असून सुद्धा नसल्यासारखा. माणसाने संसारात असावं संसारी असावे असोनी नसावे. संसारात असावं पण त्यात गुंतू नाही. आपण गुंतो म्हणून आपल्याला दुःख आहे. भगवंताने सुद्धा तेच केलं. ज्यावेळी गंगा मैयाला सांगितलं दुर्वास ऋषी आलेले आहेत तिकडून गंगा मैया फुल भरून वाहते. 16,108 राणींना सांगितलं दुर्वास ऋषींना जेवण घेऊन जायचं. त्या म्हणाल्या नदी तुडुंब भरलेली आहे कसं घेऊन जायचं.
त्या म्हणाले ते यमुना मायला सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले यमुना मायला सांग की जर माझा नवरा 16,108 बायका असताना सुद्धा ब्रह्मचारी असेल तर तू वाट देशील. आणि त्या तशाच म्हणाले यमुना मायला, आमचे पतिदेव 16,108 बायका असताना सुद्धा ब्रह्मचारी असतील तर तू रस्ता दे. यमुना माय दुभंगली, रस्ता प्राप्त झाला. 16,108 राण्या दुर्वास ऋषींसाठी जेवण दिलं. दुर्वास ऋषींनी एवढं मोठं जेवण खाल्लं आणि निघाले ना. आता येताना या म्हणाले आता रस्ता फुल, जायचं कसं. दुर्वास ऋषी म्हणाले एवढं जेवण करून सुद्धा जर मी उपाशी असेल तर वाट दे म्हणावं. एवढं खाल्लं त्या बाबानं आणि यमुना माईनं वाट दिली. हे का होतं माहिती का हे शक्य? तर हा निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. ते भानुबिंब पाण्यात दिसतं की नाही, सूर्याचं बिंब पाण्यात असतं नसतं. कमळ पाण्यात आहे पण त्या पाण्याचा लवलेश सुद्धा कमळाला नाही. तसं भगवंत सांगतो तुम्ही संसारात राहा पण संसारात गुंतू नका. याला म्हणतात निष्काम कर्मयोग. संसारात कर्म सुद्धा करा, कर्तव्य सुद्धा करा, पण ते कर्म मी केलं असं म्हणू नका. तर ते भगवंतानं माझ्याकडून करून घेतलं आणि माझ्याकडून झालं, माझ्यापासून झालं असं सुद्धा म्हणू नका. भगवंताचंही भगवंतानी करून घेतलं. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. एकेची ठाई बैसला पगे सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व झाला अंगेची तो. यस्य सर्वे समारंभात काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा काही संचरेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना. मी हे करन असा जो संकल्प करतो तो संकल्प सुद्धा चुकीचा आहे. संकल्प सुद्धा करू नका देव म्हणतो, कारण हे मी करील आणि हे मी सिद्धीला नेईन असं म्हणू नका. करता करविता भगवंत वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान जर त्याच्या सत्तेने हलतं तर तुम्ही आम्ही मी करणारे कोण हो? सगळं काही तो करून घेत असतो. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने कर्मे जाळिले अशेके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. ज्ञानाग्नीच्या सामर्थ्याने सर्व कर्माचा बाध करा आणि ज्याने ज्ञानाग्नीच्या सामर्थ्याने कर्माचा बाध केला तो भगवत स्वरूपात विलीन होतो. तो साक्षात परब्रह्मच. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. मनुष्य अवतारामध्ये साक्षात तो परब्रह्मच. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभिः प्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्लासू होनी असे, जो संतोषाचा गभरा आत्मबोधाची ओघरा फुगेन म्हणेची धनुर्धरा आरोगिता. निराश्रियत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम्. यदृच्छालाभ संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यति. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गुढी. सांडोनी आशा कुकोंडी अहम भावेसी, मनोनी अवसरे जे जे पावे की तेने चितो सुखावे. जया पुले आणि पगावे दोन्ही नाही, तो दिठी जे पाहे ते आपणच होऊन जाये. ऐके ते आहे तोच झाला, चरणी अन चाले मुखे जे जे बोले. ऐसे चेष्ट जात ते तुले आपणच जो. हे असो विश्व पाही जे हसी आपण पे वाचुनी नाही. आता कवन ते कर्म काही बाधी तया ते. हा मत्सरु जे तो उपजे ते तुले नुगेची जया तुझे. तो निर्मत्सरु काही म्हणिजे बोलवरी म्हणून सर्वापरी मुक्तू. तो सकर्मची कर्म रहितू सगुणू परी गुणाती तू येत भ्रांतू नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञ आचरत कर्म समग्रम प्रविलीयते. तो देह संगे तरी असे
परे चैतन्यासारखा दिसे, पाहता परब्रह्माचे निकसे. जो काळू बला तो त्या देहात दिसतो, पण तो साक्षात परब्रह्मच असतो. ऐसा ही परी कौतुके, जरी कर्मे करी यज्ञाधिके, तरी ती लया जाते निषेखे. तयाच्या चिठाई अकाळीची अभ्रे जैसी, उर्मिवीन आकाशी. हगपती आपैशी उदय दिसांती, तैशी विधी विधाने विहिते. जरी आवगे तो समजते, तरी ती ऐक्य भावे ऐक्याते पावती ती गा. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं, ब्रह्मैव तेन गंतव्यं, ब्रह्म कर्म समाधिना. केलेलं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करा. जीवनामध्ये सुखही नाही भेटणार, दुःखही नाही भेटणार. सुख दुःखे समे कृत्वा, लाभा लाभो जया जयो, ततो युद्धाय युजस्व नैवं प्राप्तमवाप्स्यसि. हे अर्जुना, सुखात आणि दुःखात दोन्ही स्थितीत समान राहा. सुखी संतोषान यावे, दुखी विषादान भजावे, आणि लाभा लाभन धरावे मना माझी. प्रत्येक केलेलं कर्म जर भगवंताला अर्पण केलं ना, तर लाभ आणि हानी या गोष्टीचं कधी दुःखच होत नाही. म्हणून केलेलं प्रत्येक कर्म फक्त भगवंताला अर्पण करा. हे हवन मी होता, काही ये यज्ञ हा भोगता, ऐसे बुद्धीसी भिन्नता मनोनिया. जे इष्ट यज्ञ अजावे, जे हवीर मंत्रादी आगवे, तो गेक तसे अविनाश भावे. आत्मबुद्धी मनोनि ब्रह्मतेची कर्म, ऐसे बोधाले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. आता अविवेकू कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. मग उपासन जी आणले योगाग्नीचे. दैवमेवा परे यज्ञं, योगिन पर्युपासते, ब्रह्माग्नाव परे यज्ञं, यज्ञेनैवोपजुह्वति. जे यजनशील हर्निशी, जी अविद्या हविली मनेसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले. ती योगाग्नी की यजिजे, तो दैव यज्ञ म्हणिजे, जेने आत्मसुख कामिजे पंडुकुमारा. आता उधारी सांगे नाईक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तया ते यज्ञची यज्ञ देखा उपासिजे. श्रोत्रादीन इंद्रियानन्ये, इंद्रियमाग्नीषु जुह्वति, शब्दादीन विषयानन्य, इंद्रियाग्नीषु जुह्वति. श्रोत्रादीन विषयानन्ये, संयमाग्नीषु जुह्वति, शब्दादीन विषयानन्ये, इंद्रियाग्नीषु जुह्वति. एक संयमाग्निहोत्री, ते युक्तित्रयाच्या मंत्री, यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी. एक वैराग्य रवी विवळे, तव संयती विहार केले, ते तापावृत झाले इंद्रियानळ. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पाळली, ते आशा धुमे सांडिली पाचही कुडे. मग वाक्यविधीची आणि रवडी, विषय आहुती उदंडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. एकाने संयम आणि एकाने विरक्ती पत्कारली, आणि इंद्रिय विषय सेविती, ते तर शोक उपजती, ती सुख दुःखी आपलविती संतोष घेता. विषयांचा एकाने विरक्ती केली, तर एकाने संयम बाळगला ज्ञान प्राप्तीसाठी. सर्वेंद्रिय कर्माणि कान कर्माणि चापरे, आत्मसंयम योगाग्नो जुह्वति ज्ञान दीपिते. एक यया परिपार्था, दोषुक शाळीने सर्वथा, आणि की हृदयाग्नी मंथा विवेकू केला. तो उपशमे निहटिला, धैर्यवरी दाटिला, गुरुवाक्य काढिला बळकटपणे. ऐसे समरसे मंथन केले, ते तजडकरी का झाले, उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे. पहिला ऋषी सिद्धीचा संभ्रमो, तो निवातून गेला धमू. मग प्रकटला सूक्ष्म विस्फुलिंग, तया मनाची मोकळे, तेची पेटवण घातले. जे यमनियमी हळवागले आहते होते, तेने साधू कुपने ज्वाळा समृद्धा. मग वासनांतराची असमिधा, स्नेहसे नानाविधा ज्वाळलिया. तेत सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माच्या आहुती, ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिदलिया. पाठी प्राणक्रियेची सुवेनिशी, प्राणाहुती पडली हुतासी, ते तावाभृत समरसी सहजे झाले.
मग आत्मबोधीचे सुख जे मागणीचे हुतशेष तो चिपगोडाशु देखा घेतला तिही हे कैशियाई यजनी मुक्त ते झाले त्रिभुवनी या यज्ञ क्रिया त्रियानानी परिप्राप्य ते एक द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशित व्रताः एक द्रव्ययज्ञ मणिपती एक तपसामग्र्या निपजविती एक योग यागो हाती जे सांगितले एक शब्दी शब्द यजिजे तो वाग्यज्ञ मनिजे ज्ञानेज्ञ यगमिजे तो ज्ञान यज्ञ हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता ती साकडे परिजितेंद्रियासी घडे योगतावशे ते प्रवीणतेत भले नागयोग आणि योग समृद्धी आधिले म्हणून आपण पाती केले आत्महवन अपाने जुमती प्राणम प्राणीपानम तथा परे प्राणापानगती ऋद्वा प्राणायाम परायणः मग अपाग्नीचे निमुखी प्राणद्रव्य देखी हवन केले की अभ्यास योगे एक अपानु प्राणी अर्पिती एक दोहितेहि निरुदिती ते प्राणयामी मणिपती पंडुकुमरा अपगेणीयतहारा प्राणान प्राणेषु जुह्वति सर्वप्येते यज्ञविदो यज्ञक्षपीत कल्मषः एक वज्र योग क्रमे सर्वाहार संयमे प्राणीपानु संगमे हवन गरिती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे योजनशील जी यज्ञ द्वारा मनमळा क्षालन केले जया विद्या जात जाळीता जे उरले निज स्वभावता जेत अग्नी आणि होता उगेचिना जेत यजतयाचा काम उपरे यज्ञचे विधान सगळे मागुते जेतुनी सगळे गया जात जेत जेत विचार जेत न निगे हेतू जेत न निगे जे द्वैता दोष संगे सिंपेचना यज्ञशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम नायम लोकस्ते यज्ञस्य कुतोन्य कुरसत्तम ऐसे अनादि सिद्ध सोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मा मंत्रे ऐसे शेषामृते झाले ही अमृते भाव आले म्हणून ब्रह्मते झाले अनायासे एका विरक्ती माळ न घालीची जयासे मागणीची सेवा न घडीची जे योग यागो न करीतीची जन्मले साते जयाच्या ही कधड नाही तयाचे परत्र पुससी काही म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमरा मला ह्या ओळीची जास्त आठवण येते कायम कायम अहिक म्हणजे या इहलोकातील ज्याचं जीवन सुखी नाही ना तो परलोकात काय सुख प्राप्त करेल म्हणून या ओळीची का आठवण येते माहितीये का आमचे पप्पा काय म्हणायचे जयाचे ही कदड नाही तयाचे परत्र पुससी काही जो इहलोकात सुखी नाही त्याला परलोकात कोण सुख देईल त्याचं परत्र सुद्धा कधी सुखी परलोक सुद्धा कधीच सुखी होऊ शकत नाही म्हणून माय बापू इहलोकामध्ये सुखी जगण्याचा प्रयत्न करा संपत्ती म्हणजे सुख नसतं मनाचं सुख हेच फार मोठं समाधान असतं समाधानाचं सुख हेच फार मोठं सुख असतं म्हणून इहलोकामध्ये सुखी जगा इहलोकात जर सुखी जगलात तर परलोकात सुद्धा सुखी व्हाल ज्ञानोबा काय म्हणतात जयाचे अहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमरा एवं बहुविधा यज्ञ विततो ब्रह्मणो मुखे कर्मजान विदितान सर्वान्नेवं ज्ञात्वा विमोक्षसे ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ कायाग ते विस्तारून निवेदेची सांग म्हणितले हाती परी तेने विस्तारे काय करावे हेच कर्म सिद्ध जाणावे हे तुले कर्मबंधू स्वभावे पावेल ना श्रेयान द्रव्यमया ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते अर्जुना वेदू जयाचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जया नवाळेचे फळा स्वर्ग सुख जे द्रव्यादी आगु करी किर होती परी ज्ञान यज्ञाची सगळी न पवती जैसे तारा तेज संपत्ती दिनकरापाशी देखे परमात्म सुख निधान साधा वया योगी जन जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री जे धावतया कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुके अले याधनी साधनाची जे प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची दिठी गेली जेने इंद्रिय विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेत बोलाचे बोलपण ठेले जया माझे सापडले ज्ञेय दिसे जेत वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेत न पाहता सहज भेटे आपण पे
ज्ञान प्राप्तीची अवस्था सांगितलेली आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा पकवे जरी मनियाथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. जर अर्जुना तुला ते ज्ञान प्राप्त व्हावंसं वाटत असेल तर काय करावं लागेल? संतांची सेवा करावी लागेल. म्हणजे आता या अर्जुनाला नाही सांगत, अर्जुनाला तर ज्ञानच देत आहेत, पण ज्ञानोबा या ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगत आहे. जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं तर तुम्हाला काय करावं लागेल? ते ज्ञान पैगा बघावे जरी मनियाथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. का संतांची सेवा का करायची? तर जे ज्ञानाचा कुठा ते सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दासे सकळ. संतांच्या चरणाजवळ तनाने मनाने जीवाने अर्पण होय आणि गर्वरहित होऊन तू संतांची सेवा कर. मग काय होईल? मग अपेक्षित जे आपुले तीही सांगती पुसले जेणे अंतकरण बोधले संकल्पाने यज्ञात्वा न पुनर्मोह मेवम यास्यसि पांडव येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यात्मन्यतो मयी. जयाचे निवाक्य उजिबडे झाले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकु होया. ते वेळी आपण पेयासहिते ये अशेषे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोहांधकार उजाळील जय गुरु कृपा होईल पार्थागा. जर तू गुरुची तनाने मनाने जीवाने सेवा केली तर तुला तुझा मोहाचा मोहरूपी अंधकार नाहीसा होईल आणि ज्ञानरूपी प्रकाश तुझ्या अंतकरणामध्ये पडेल. तुला खऱ्या स्वरूपाची प्राप्ती होईल. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमः सर्वं ज्ञानप्लवेनैव कृजनं संतरिष्यसि. जर तू पापाचा आगर असशील, पापाचा डोंगर असशील, दुःखाचा डोंगर असशील, पापाचा आगर असशील, पर्वत असशील तरी सुद्धा ते ज्ञान तुला प्राप्त होईल. जरी कल्मशाचा आगरू कल्मशू म्हणजे पातक जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू भ्रांती म्हणजे भ्रमाचा सागर जरी असला व्यामोहाचा डोंगरू व्यामोह म्हणजे दुःखाचा डोंगर जरी असला तरी सुद्धा तरी ज्ञान शक्तीचे निपाडे हे आगवेची गाथोकडे ऐसे सामर्थ्य चोकडे ज्ञानी. ज्ञानाच्या सामर्थ्यासमोर तुझं सगळं ज्ञान सगळं अज्ञान सगळं दुःख सगळी पाप ज्ञान सामर्थ्यासमोर सगळी नाहीशी होतील. देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमृताचा कडवसा तो जयाची प्रकाशा पुरेचना तया कायसे हे मनोमळू हे बोलता जती किडाळू नाही येणे पाणे निसाळू तुझे जगी यथे दांसी समिधोग्नि भस्मसात कृते अर्जुना. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कृते तथा. ज्ञानाग्नीच्या सामर्थ्याने तुझ्या सर्व पापाचा सर्व दुःखाचा सर्व भ्रमाचा नाश होईल. पण तुला काय करावं लागेल? श्रीगुरूंना शरण जावं लागेल तर तुला ते ज्ञान प्राप्त होईल. हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मविन्दति. हे अर्जुना ज्ञानासारखं पवित्र असे या पृथ्वी तलावर दुसरं काहीच नाही. या पृथ्वी तलावर उत्तम आणि पवित्र हे फक्त ज्ञानच आहे. म्हणून असो हे न घडे ते न विचारताच्या संगडे पुढती ज्ञानाची पाडे पवित्र न दिसे येत ज्ञान हे उत्तम होय आणि कही एक तैसे की आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा. या पृथ्वी तलावरती जसं चैतन्य एक आणि एकच आहे तसं या ठिकाणी उत्तम आणि पवित्र हे फक्त ज्ञानच आहे. ज्ञानापेक्षा पवित्र असं दुसरं काहीच नाही. या महातेजाचे निकसे जगी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसले निगिवसे आकाश हे. सूर्याच्या प्रतिबिंबासारखं दुसरं प्रतिबिंब प्राप्त होईल का? नाही. किंवा आकाशाला किती प्रयत्न केला म्हणजे आकाशाला गवसणी घालणं शक्य होईल? शक्यच होणार नाही. ज्ञानोबा काय म्हणजे दृष्टांताचे सागरच आहेत. ज्ञानोबा काय म्हणतात ना तरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा.
पृथ्वीच्या वजना इतकी वजनदार दुसरी कोणती वस्तू भेटेल का? जर पृथ्वीच्या वजना इतकी वजनदार दुसरी कोणती गोष्ट भेटली तरच ज्ञानाला दुसऱ्या कशाची उपमा देता येईल. जैसी अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारखी म्हणीजे तैसे ज्ञान ही उपमिजे ज्ञानेसीची. अमृताची चव कशासारखी म्हणालो तुम्ही? दुधासारखी, पाण्यासारखी? कशासारखीच नाही. अमृताची चव ही अमृताच्या सारखी. तशी ज्ञानाची उपमा ही ज्ञानालाच देता येते. मनोनिभवती परी पाहता पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता. ज्ञानीची आधी ज्ञानाची पवित्रता हे फक्त ज्ञानीच जाणू शकतात. जैसी अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारखी म्हणीजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे तव साचचे पार्थ म्हणे जे बोलत असा परी तेचे ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुन जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणितले मग म्हणत असे किरटी आता चित्त दे गोठी सांगेन ज्ञानाचे भेटी उपाव तुझा. पण ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? भगवंत म्हणतात सांगतो तुला थांब. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मच्चरेणाधिगच्छति. जो श्रद्धावान आहे, ज्याच्याकडे शांती आहे, त्याला हे ज्ञान आपोआप प्राप्त होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. ज्याची इंद्रिय ताब्यात आहे, जो श्रद्धावान आहे आणि ज्याच्याकडे शांतीचा जो पुतळा आहे त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. तरी आत्मसुखाची आगोडिया विटे जो का सकळ विषया. आत्मसुखाच्या गोडीनं ज्याने सकळ विषयांचा त्याग केलेला आहे, सकळ विषयांना तो विटलेला आहे, ती विषय सुख नको म्हणतो, फक्त आत्मसुखच हवंय असं जो म्हणतो. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही तरी आत्मसुखाची आगोडिया विटे जो का सकळ विषया. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासे चाडन सांगे जो प्रकृतीचे केले नेगे जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला तया तेची जीवसित ते ज्ञान पावे निश्चित. जया माझ्या चुंबिता शांती असे. ज्या झाडाला पाड लागलाय त्या झाडाला ऍडव्हर्टाईज करावी लागते का हो? नाही. आपोआप पोपट पाड लागलेल्या झाडावरती येऊन बसतो. तसं ज्याच्याकडे शांती आहे, ज्याच्याकडे संयम आहे, जो विषय सुखाला विटलेला आहे, आत्मसुखाच्या गोडीमध्ये रममान झालेला आहे, त्याला आपोआप भगवत स्वरूपाची प्राप्ती होते. आपोआप त्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होते. तया तेची किवसित ते ज्ञान पावे निश्चित. जया माझ्या चुंबीत शांती असे. महात्म्य पदासाठी महात्मे आपापलेले नसतात, तर महात्म्य पदच त्यांना शोधित येतं. एखाद्या झाडाचा सुगंध जसा जिकडे हवा जाईल तिकडे पसरत जातो, तशी साधूची कीर्ती आपोआप सगळीकडे पसरते. ज्ञान आहे ना, गुलाबाच्या सुगंधाला आपल्या सुगंधाची ऍडव्हर्टाईज करावी लागत नाही. ज्ञान आहे ना, ज्या माणसाकडे खरं ज्ञान आहे ना, त्याचा चेहरा त्याचं ज्ञान सांगतो, त्याचे डोळे बोलतात, त्याचा चेहरा बोलतो, त्याच्या चेहऱ्यावरील तेज सांगतं. जो संसारामध्ये गुंतलेला आहे ना, त्याच्या चेहऱ्यावर अजिबात तेज नसतं, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये चिंता असते हो, आणि ती चिंता त्याला जाळते हो. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्या अंतःकरणामध्ये चिंतन असतं, आणि चिंतने तद्रूपता. कीर्तन सांग होय अंग हरे रूप. लोक म्हणतात ताई तुम्ही 2 तास उभे राहता, पाय दुखत नाहीत का? 2 तास उभे काय 4 तास उभे राहिले तरी 4 तास कसे गेले हे सुद्धा कळत नाही, कारण माणूस आपोआप विदेह स्थितीमध्ये जातो त्यावेळेस. म्हणून ज्ञान आहे ना, आत्मसुखापर्यंत नेऊन पोहोचवतो. हे ज्ञान मिळवा, आणि हे ज्ञान मिळवायचं असेल तर ज्ञानेश्वरी शिवाय आणि गीतेशिवाय पर्याय नाही. ही ज्ञानेश्वरी वाचा, ऐका. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. बघा, ते ज्ञान प्राप्त झालं ना, माणूस आपोआप शांत होतो, आपोआप
संसार दुःखाने तर कधीच दुःखी होत नाही, कधीच भ्रमित होत नाही, कारण त्याच्याकडे ज्ञान असतं. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. बऱ्याचशा ओव्या सेम टू सेम आहेत ना, त्यामुळे होत असं. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे, ते ताप पगुने निजे निर्धारिता, ऐसा हा उत्तर तू ज्ञान बीजाचा विस्तार, सांगता असे अपारू परी असो आता. अज्ञश्च श्रतधानश्च संशयात्मा विनश्यति, नायम लोकस्ति न परो न सुखम संशयात्मनः. ऐके जया प्राणियांच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जे आले मनोकाई बघी मगन सांग. ज्याला हे ज्ञानाची आवड नाही ना, त्याचं जगणं काय उपयोगाचं, त्याच्यापेक्षा मेलेलं बघ. शून्य जैसे का गृह, का चैतन्य वीन देह, तैसे जीवित ते समोह ज्ञानहीन. अथवा ज्ञान की रापून हे, पगी ते चाड की जगी वाहे, तगी ते जिवाळा काही आहे प्राप्तीचा पै. वाचून ज्ञानाची गोठी कायसी, पगी ते असताई न धरी मानसी, तरी ते संशय रूप हुताशी पडिला जाण. जे अमृत ही पगी नावडे, ऐसे सावियाची आरोच खूप जै जोडे. तै मरण आले असे पुढे जाणोय की, तै सा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेसीची माझे, तो संशय अंगीकारिजे येत भ्रांती नाही. मग संशय जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासिगा. जया काळ वांगी बाणे, तै शीतोष्णे जैसी नेने, आगी आणि चांदीने सरसेची मानी. तैसे साचा निलटिके विकृद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताही. तर जो संशयी व्यक्ती आहे ना, त्याला कधीच ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. संशय कधीच हित काय आणि अहित काय जाणू शकत नाही. संशयी व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाच्या बाबतीत ज्याने संशय घेतला त्याचं फार अवघड आहे. संशयावनी घोर आणि पाप नाही महाघोर, संशयावनी थोर आणि पाप नाही महाघोर. म्हणून ज्ञानाने मला खरंच आत्मसुखाची प्राप्ती होईल का, असं जो संशय घेईल तो जीवनामध्ये कधीच सुखी होऊ शकत नाही. हा रात्र दिवस उपाही, जैसा जात्यंदा ठाऊआ नाही, तैसे संशय असता काही मना नये. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संशिन्न संशयम, आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. म्हणून संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर, हा विनाशाची वाघोर प्राणियांसी. येणे कारणे तुवा तेजावा, आधी हाचे कुज नावा, जो ज्ञानाची अभावा माझी असे. जे अज्ञानाचे गडद पडे, तै हा भाऊ वसु मनी वाढे. म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा, हृदय हा चिन समाये, बुद्धी ते गिवसुनी ठाये, ते तर संशयात्मके होय लोकत्रय. तस्मात् ज्ञान संभूतम हस्तम ज्ञान सिनात्मनः, चित्वैनं संशयं योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. ऐसा जरी थोरावे तरी उपाय काय आगवे, जरी हाती होय बघवे ज्ञान खंग, तरी तेने ज्ञान शस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निशेष खता पिटे मानसीचा. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशुक कोणी हृदय असता संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणत असे सुखरूपू ऐके राया. तव या पूर्वा परबोलाचा, विचारुनी कुमरू पंडूचा, कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती, मणिपेल पुढा. जयाच्या वगवेपणी की जे 18 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आईनी विसावा जगी, तो शांतूची अभिनवेल, ते प्रियसा मराठे बोल, जे समुद्राहुनी सखोल अर्थ बरीत. जैसे बिंब तरी बचके वडे, परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे
नातरी कामतयाची आईच्या फळे कल्पवृक्षु जैसा बोलू व्यापक होय तैसा तरी अवदान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी जेत साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसे लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता आधीची साखरावडे तेच सदा ओखदा जोडे तगे सेवावी नाका कोडे नावा नावा जैसे मलयानिळू मंद सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेचे जोडे ना दुजरी दैवगत्या तगे स्पर्शे सर्वांग निववी स्वादेच भेटे नाचवी देवीची काना करवी मनवी बापू माझा तैसे कथेची ऐकणे एक श्रवणासी होय पागणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने जरी मंत्रेची वैरी मध्ये तरी वायाची का बाधावी कटारे रोग जाय दूध सुखरे दूध साखरे तरी निंब का पियावा तैसा मनाचा मागून करिता आणि इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे आयता श्रवणाची माझी मनोन्यातली गाणुका गीतार्थ हानिका ज्ञानदेव मने देखा निवृत्तिदासु इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां चतुर्थोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु। तर मित्रमैत्रिणींनो, आपला 4था अध्याय पूर्ण झालेला आहे आणि हा 4था अध्याय वाचत असताना तुम्हाला खरंच आनंद वाटला का? कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल, असंच तुमच्यासोबत इतर जगाचं सुद्धा कल्याण व्हावं, आपला व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून अनेक माणसांना ज्ञानाची तळमळ आहे, त्यांनाही वाटतं आपण ज्ञानेश्वरी वाचावी, वाचता नाही आली तर किमान ऐकावी, अशा व्यक्तींपर्यंत, ज्याला परमार्थाची आवड आहे अशा व्यक्तींपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा। सर्वांना माझा नमस्कार। जय श्री कृष्ण।